दूर करके मुझे नया जीवन प्रदान कर दिया। मेरी वेदना सा दूर करके मुझे नया जीवन प्रदान कर दिया। वही आदि वही अंत है, दिव्य प्रेम का वही स्रोत है। वही आदि वही अंत है, दिव्य प्रेम का वही स्रोत है। 10,000 में अति श्रेष्ठ है वो, स्तुति वंदना के योग्य वो। 10,000 में अति श्रेष्ठ है वो, स्तुति वंदना के जिंदगी का सफर है कठिन, आती है स्तंभ, रात्रि अग्नि स्तंभ बन के राह चलाएगा मुझे। दिन में मेघ स्तंभ, रात्रि अग्नि स्तंभ बन के राह चलाएगा मुझे। मेरे दुखों का होगा दमन, आंसू पोंछेगा जो आँखों की नम। मेरे दुखों का होगा दमन, आंसू पोंछेगा जो आँखों की नम। राजा बन के जब बादलों पर आएगा, मैं भी उसके संग जाऊंगा। राजा बन के जब बादलों पर आएगा, मैं भी उसके संग जाऊंगा। मेरा यीशु है मुझको भला, वही काफी है सदा सर्वदा। मेरा यीशु है मुझको भला, वही काफी है सदा सर्वदा। दुख में रोग में हर मुसीबत में, मेरे मन वही काफी है तुझे। दुख में रोग में हर मुसीबत में, मेरे मन वही काफी है तुझे। मेरे मन वही काफी है तुझे। मेरे मन वही काफी है तुझे। थैंक यू। वेरी गुड, थँक्यू सिस्टर. सुंदरशा गीताबद्दल प्रभूच्या आपण धन्यवाद देऊया, प्रभूची आपण स्तुती करूया. आता आपण वचनाकडे जाणार आहोत. आपल्यामध्ये बंधू प्रभूचे सेवक संजय वाघमारे जे आहेत ते आपल्याला वचनातून, देवाच्या वचनातून वचन देणार आहे. आणि आपण जे पाहत आहोत की जशी पेरणी तशी कापणी हा जो भाग पहिला घेतलेला आहे, आज दुसऱ्या भागाकडे आपण जाणार आहोत. आणि त्यांच्यासाठी आपण विशेष प्रार्थनेमध्ये जाऊया आणि सर्व त्यांना प्रभूच्या हातामध्ये सोपवून देऊया. आज आपल्यामध्ये हमारे बीच में छत्तीसगढ़ से भाई आनंद जुड़े हुए हैं. मैं उनसे रिक्वेस्ट करूंगा कि प्रभु के जो दास ब्रदर संजय वाघमारे हैं, इनको प्रभु के हाथ में हम सौंप देंगे और प्रभु का वचन सुनाने के लिए, और हम सभी जुड़े उनको भी, और जो यहाँ पर जुड़ना चाहते हैं उनको कोई दिक्कत ना आवे, इसलिए प्रार्थना करके ये सभा को शुरुआत करेंगे. और भाई आनंद छत्तीसगढ़ से जुड़े हुए हैं, उनको रिक्वेस्ट करूंगा वो प्रार्थना करेंगे. जय मसीह की. जय मसीह की. ब्रदर मेरा आवाज क्लियर है?
हाँ, आवाज आ रहा है ब्रदर। थैंक यू। आइए अपने सरों को झुकाएं और हम प्रार्थना करें। हमारे स्वर्गीय दयालु पिता परमेश्वर, तेरी दया, तेरी कृपा, तेरा अनुग्रह बीते दिनों हम सबके लिए काफी रहा है। ऐसी विकट परिस्थितियों में हम सबको चंगा और तंदुरुस्त रखा, तेरा धन्यवाद करते हैं। अपनी निगाहबानी में रखा प्रभु, हमें से हर एक को तूने चलाया है, तेरा धन्यवाद करते हैं। तेरा प्रेम हमारे लिए काफी रहा, धन्यवाद प्रभु जी। आज ये संगति का अवसर दिया उसके लिए धन्यवाद। जितने भाई बहन एकत्रित हो पाए उन सबके लिए धन्यवाद। सबको आशीषित करना प्रभु। खास तौर पर इस समय भाई संजय वाघमारे को तेरे हाथ में सौंपते हैं प्रभु जी। उनका विचारों से भरपूर कर, जो कुछ भी वो वचन से तैयारी किए है प्रभु जी, तेरे सानिध्य में होकर, तेरी आत्मा के द्वारा अगुवाई पाकर प्रभु, उस वचन को पेश करने के लिए उनकी सहायता कर। उनके द्वारा तू हमसे बातचीत कर, और हम सब के लिए प्रभु जी एक आत्मिक खोज तेरी तरफ से, जो हमारे लिए एक आत्मिक उन्नति का कारण हो प्रभु। तेरी महिमा के लिए हम जिए प्रभु, और तेरे मार्ग में प्रशस्त होकर उसमें और बढ़ते जाएं। तेरे दोबारा आगमन की ओर हम तैयार अपने आप को करते चले। भाई को खास तौर पर तेरे हाथ में सौंपते हैं, उनके साथ तू हो, और इस पूरी कार्यक्रम को तू ही चलाए चल। इस छोटी सी विनती को अपने उद्धारकर्ता यीशु मसीह के नाम से मांग लेते हैं, आमीन। थैंक यू ब्रदर, थँक यू व्हेरी मच। भाई आनंद के लिए हम प्रभू को धन्यवाद देंगे। आता आम्ही प्रभूच्या वचनाकडे जाणार आहोत, आणि मी बंधू संजय वाघमारे यांना विनंती करेन की आपल्यामध्ये काही हिंदी बंधूजन आहेत जे भाषा ज्यांना येते, इंग्रजी किंवा हिंदी, थोडस त्यांनी वचनातून थोडं बोलावं, आणि म्हणून मी त्यांना मध्ये विनंती करतो, बंधू संजय वाघमारे। ओके। सर्वांना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये सलाम। नाशिक येथील विश्वासी मंडळीच्या प्रियजनांना आणि जे सर्वजण इतर भागातून एकत्र जमलेले आहेत त्यांना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये सलाम। प्रियांनो, गेल्या कित्येक रविवारपासून देव आपल्याशी बोलत आहे, आणि आपण गलतीकरस पत्र यामधून बऱ्याचशा गोष्टी या दिवसांमध्ये शिकत आहोत। आणि आपण जरी मधूनच अभ्यास सुरू केलेला असला 4थ्या अध्यायापासून, तरी बऱ्याचशा गोष्टी प्रभूने आतापर्यंत आपल्याला शिकवलेल्या आहेत। आणि आपण या प्रॅक्टिकल सेशन कडे आता आलेलो आहोत 6व्या अध्यायामध्ये। आणि एक सुंदरसं गीत आपण प्रभूच्या दासीच्या द्वारे ऐकलेलं आहे, आपल्या मनाला ताजतवानं करणारं, की कशा रीतीने प्रभू आपल्या सोबत राहतो आणि आपल्याला सोडत नाही, आपल्याला टाकत नाही, आणि आपल्या सर्व दुःखाचा भार स्वतःवर घेतो, आणि त्याच्या सुखाने, त्याच्या आशीर्वादाने आपल्याला भरतो। या गौरवी गोष्टी त्या गीतातून आपण ऐकलेल्या आहेत। आणि आता आपण देवाच्या वचनाकडे पाहत असताना देवाचं वचन आम्हाला प्रामुख्याने एक महत्वाची गोष्ट सांगत आहे, आणि जी आपण गलतीकरस पत्र त्याचा 6वा अध्याय 7 आणि 8 वचनामध्ये पाहतो। मागच्या वेळेस आपण प्रस्तावनेच्या स्वरूपामध्ये आणि पहिल्या भागामध्ये आपण या संबंधीच्या काही गोष्टी पाहिल्या, आणि आज हा विषय आणखी पुढे घेऊन जात असताना नव्याने आणखी काही गोष्टी ज्या पवित्र शास्त्रामध्ये आम्हाला प्रगट होतात त्या आपण या वचनाच्या संदर्भामध्ये पाहणार आहोत। आणि त्याआधी मी विनंती करतो तुमच्यापैकी कोणीतरी एकाने आपला माईक ऑन करून गलतीकरस पत्र 6वा अध्याय 7 आणि 8 ही 2 वचनं वाचावीत कृपा करून। गलतीकरस पत्र 6वा अध्याय 7 आणि 8। फसू नका, देवाचा उपास व्हावायचा नाही, कारण मनुष्य जे काही पेरितो त्याचेच त्याला पीक मिळेल। जो आपल्या देहासाठी पेरितो त्याला देहापासून नाशाचे पीक मिळेल, आणि जो आत्म्यासाठी पेरितो त्याला आत्म्यापासून सार्वकालिक जीवनाचे पीक मिळेल। ओके, थँक्यू ब्रदर। खूप सुंदर असं हे वचन आहे। गलतीकरस पत्र 6वा अध्याय 7व्या वचनामध्ये म्हटलेलं आहे, फसू नका, देवाचा उपहास व्हायचा नाही, कारण माणूस जे काही पेरतो त्याचेच त्याला पीक मिळेल। हिंदीमध्ये खूप सुंदर कहावत आहे,
की जैसी करणी वैसी भरणी अशा प्रकारची म्हण आहे. आणि या ठिकाणी ही म्हण जी आहे ती याच वचनातून आलेली आहे. या ठिकाणी म्हटलेलं आहे, जशी पेरणी तशी कापणी. जसं आपण मराठीमध्ये आपल्या नोटिफिकेशनवर लिंकवर शीर्षक दिलेलं आहे. माणूस जे काही पेरतो त्याचंच त्याला फळ मिळेल, त्याचंच त्याला पीक मिळेल. हा देवाचा नियम आहे. आणि मी तुम्हाला सांगितलं की देवाने निसर्गासाठी जसे नियम लावून दिलेले आहेत तसे देवाने नैतिक नियम लावून दिलेले आहेत, आत्मिक नियम लावून दिलेले आहेत. आणि जगातील कोणीही मनुष्य हे नियम धुडकावून किंवा हे नियम मोडून सही सलामत सुटू शकत नाही. प्रियानो, ही गोष्ट आज आपल्या मनामध्ये आपल्याला बिंबवायची आहे आणि मुळावू द्यायची आहे. आपल्या अंतःकरणामध्ये त्याला मुड़ाऊ द्यायची आहे. इस बात को हम अपने दिल में जड़ पकड़ने दें कि जैसी करनी वैसी भरनी. जिस प्रकार हम बोएंगे उस प्रकार हमें काटना पड़ेगा. तो ये परमेश्वर का नियम है, परमेश्वर का कानून है. और यहाँ पे परमेश्वर जो हमें सिखाना चाहते हैं वो हमारे भलाई के लिए है. तर आपण परमेश्वराच्या शिस्तीचा हा नियम पाहतो आणि परमेश्वराच्या शिक्षेचा सुद्धा हा नियम आहे. नीतिसूत्र 13वा अध्याय 15व्या वचनामध्ये खूप सुंदर रीतीने नीतिसूत्रकार शलमोन याने आमच्या पुढे स्वर्गीय विचार मांडलेला आहे. तो असं म्हणतो की कपटी माणसाचा मार्ग हा खडतर असतो. खरं तर ते कपटी ऐवजी अविश्वासू पाहिजे होतं, परंतु ते आपल्या भाषांतरामध्ये कपटी असं भाषांतरित केलेलं आहे. अविश्वासू व्यक्तीचा मार्ग खडतर असतो. आणि नीतिसूत्रामध्येच 15व्या अध्यायाच्या 10व्या वचनामध्ये शलमोन असं म्हणतो की जो सन्मार्ग सोडतो त्याला भारी शासन होतं. म्हणजे जो योग्य मार्ग सोडतो, जो प्रभूचा मार्ग सोडतो, जो चांगुलपणाचा मार्ग सोडतो, जो नीतीचा मार्ग सोडतो त्याला शासन होतं. तर प्रियानो, आपण या ठिकाणी ही गौरवी गोष्ट पाहत आहोत की जर आपण भरकटलो आपल्या मार्गापासून तर शासनाला चुकू शकत नाही, शिक्षेला आपण चुकू शकत नाही. आणि नीतिसूत्रामध्येच 5व्या अध्यायाच्या 21व्या वचनामध्ये शलमोन असं म्हणतो की माणसाचे मार्ग परमेश्वराच्या दृष्टीसमोर आहेत आणि तोच त्याच्या सर्व वाटा नीट करतो. खरं तर सर्व वाटा नीट करतो हे जे भाषांतर आहे ते सुद्धा थोडंसं चुकलेलं आहे. त्या ठिकाणी असं पाहिजे होतं की तो मनुष्याच्या सर्व वाटा न्याहाळतो किंवा पारखतो. प्रियानो, या शब्दाचा अर्थ असा आहे की तुम्ही देवाला फसवू शकत नाही, देवाशी तुम्ही बनवी करू शकत नाही, देवाला कुठल्याही प्रकारे तुम्ही गृहीत धरून जसं जगाच्या भाषेमध्ये आपण म्हणतो ना की याला मी शेंडी लावली. नाही प्रियांनो, आपण देवाच्या बाबतीत तसा प्रकार करू शकत नाही, लक्षात घ्या. आणि जर तुमच्या मनात असा विचार येत असेल तर तो तुमचा भ्रम आहे. कारण देवाचं वचन सांगतं की माणसाचे मार्ग परमेश्वराच्या डोळ्यासमोर आहेत आणि तो त्याच्या प्रत्येक वाटा, त्याच्या सर्व वाटा न्याहाळतो किंवा पारखतो. त्याला अंतःकरणाचे भाव सुद्धा समजतात. म्हणून पौल या ठिकाणी म्हणतो फसू नका, देवाचा उपहास व्हायचा नाही, कारण माणूस जे काही पेरतो त्याचंच त्याला पीक मिळेल. प्रियानो, बघा, प्रॉब्लेम असा आहे की माणसाला असं वाटतं की आतापर्यंत आपण एवढ्या सगळ्या गोष्टी केल्या आणि काहीच घडलं नाही. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, देवाचा नियम किंवा देवाचा कायदा हा उशिराने अंमलात येतो आणि देवाच्या राज्याची चक्र जी आहेत ती हळूहळू फिरतात. त्याच्यामुळे लोकांना असं वाटतं की देव विसरला आणि मला काहीच हानी झालेली नाहीये आणि म्हणून तो
मनुष्य आणखी निर्ढावतो आणि आणखी वाईट मार्गामध्ये सरसावतो. पण तो लक्षात असू द्या, आपण प्रत्येकाने ही गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे, देवाचं चक्र हे हळूहळू जरी चालणारं असलं तरी ते पवित्र चक्र आहे आणि त्या चक्राचा नियम न ढळणारा आहे. परमेश्वराचा नियम हा कधी ढळत नाही, कधी रद्द होत नाही. त्याच्यामुळे वाईट माणसं अपराधामध्ये पुढे जातात. उपदेशकामध्ये शल्मोन असं म्हणतो, उपदेशक 8:11 मध्ये, की दुष्कर्माबद्दल शिक्षा तात्काळ होत नाही, म्हणून मानव पुत्रांचं मन दुष्कर्म करण्याकडे प्रवृत्त होतं. का? कारण दुष्कर्माबद्दल पटकन शिक्षा होत नाही. पण तुम्हाला माहिती आहे का, त्याच्या पुढच्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे, 12व्या वचनामध्ये, उपदेशक 8:12 मध्ये, पापी 100दा पाप करून, नीट ऐका, पापी 100दा पाप करून पुष्कळ दिवस वाचला तरी, बघा लोक म्हणतात की एवढी पाप केली तरी या माणसाला एवढं आयुष्य कसं मिळालं? ती देवाची कृपा आहे. कदाचित देवाची इच्छा ही असते की या माणसाचा नाश होऊ नये किंवा या माणसाला मोठा फटका पडू नये, त्याने पश्चाताप करावा. आणि आम्हाला देवाचं मन समजत नाही बरेचदा. तर पापी 100दा पाप करतो आणि तरी सुद्धा पुष्कळ दिवस वाचतो. आणि पुढे शल्मोन असं म्हणतो, तरी माझी खात्री आहे की देवाचे भय बाळगून वागणारे किंवा देवाचं भय बाळगतात, जे त्याला भिवून वागतात, त्यांचे कल्याणच होणार. फक्त देवाचं भय धरणाऱ्यांचंच कल्याण होणार. आणि 13व्या वचनात म्हटलेलं आहे, दुष्टांचं कल्याण होणार नाही. दुष्टांचं कल्याण होणार नाही, लक्षात ठेवा. प्रियांनो, ही फार महत्वाची गोष्ट आहे आणि हा विचार आपल्या मनामध्ये आपण झिरपू द्यायचा आहे प्रियांनो. हा विचार आपल्या जीवनामध्ये आपण मुळावू द्यायचा आहे प्रियांनो. आपल्या विचारामध्ये, आपल्या वागण्यामध्ये, आपल्या व्यवहारामध्ये तो उमटला पाहिजे. ही फार महत्वाची गोष्ट आहे प्रियांनो. देवाचं प्रशासन चालवण्याचं जी पद्धत आहे ती पूर्णपणे वेगळी आहे. देवाचा अधिकार देव ज्या प्रकारे चालवतो तो माणसाला बुचकळ्यात पाडतो. आणि देव त्याचं राज्य जेव्हा चालवतो तेव्हा आपण ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, देव त्याच्या सार्वभौम आणि सार्वकालिक वचनांच्या आणि नियमांच्या आधारे त्याचं प्रशासन चालवतो, त्याचं राज्य चालवतो. बघा ना, इस्रायल लोक हे मिस्राच्या गुलामगिरीमध्ये होते. किती वर्ष होते? 430 वर्ष, तब्बल 430 वर्ष. 100 वर्ष झाले असतील, आम्हाला काहीच झालं नाही. मिस्रातील त्या राजे लोकांना वाटत असेल, फारो म्हणायचे त्यांना, फारो हे त्या राजाची पदवी होती आणि त्यांचे मुकादम त्यांना अतिशय पीडायचे. आणि हे असहाय्य लोक होते, गुलाम होते, असमर्थ होते, असहाय्य होते, दीन होते, लाचार होते, अगतिक होते. आणि या लोकांनी त्यांना सळो की पळो करून सोडलं होतं. आणि जसं त्यांना जितकं पिळून काढता येईल, जितका त्रास देता येईल तितका ते त्रास देत होते. आणि हे बिचारे देवाला हाका मारत होते आणि त्यांना पण असं वाटत होतं की देव आमचं ऐकत का नाही. 430 वर्ष. आम्हाला माहिती नाही इस्रायल लोकांच्या किती पिढ्या तेथे त्या त्रासामध्ये पिळून निघाल्या असतील आणि मरण पावल्या असतील, आम्हाला माहिती नाही. आणि एका पाठोपाठ एक अत्याचाराच्या घटना घडत होत्या. असं वाटत होतं की देवाचं लक्ष नाहीये. पण तसं होतं का प्रियांनो? तसं अजिबात नव्हतं. बायबलचा देव डोळे बंद करून बसत नाही. तो कान बंद ठेवून कार्य करत नाही. तो सर्व काही पाहतो आणि सर्व काही ऐकतो. ज्याने डोळा घडवला तो पाहणार नाही काय? नीतिसूत्रकर्ता म्हणतो. ज्याने कान घडवला तो ऐकणार नाही काय? आणि
देवाचं नीतीचं राज्य आहे, त्याच्या नीतीच्या मार्गाने तो चालवतो आणि त्याचा न्याय नीतीचा आहे. आणि आम्ही पाहतो पुढे इतिहास या गोष्टीचा साक्षी आहे. बायबल आम्हाला त्याचा पुरावा देतं. फारो आणि त्याच्या सैन्यांची दानादान उडाली. इयोब म्हणतो, इयोबाच्या 4थ्या अध्यायाच्या 8व्या वचनात, जे अधर्माची नांगरणी करतात आणि दुःखाची पेरणी करतात ते तशीच कापणी करतात. प्रियांनो, तुम्ही अधर्म पेरल्यानंतर तुमच्या वाट्याला अनीतीच येणार आणि दुःखाची पेरणी केल्यानंतर तुमच्या वाट्याला दुःखच येणार. आणि पवित्र शास्त्र बायबलच्या पानापानांवर हे सूत्र आम्हाला पाहायला मिळतं, उत्पत्तीपासून ते प्रगटीकरणापर्यंत. अनेक उदाहरणं आहेत, परंतु थोडकी उदाहरणं मला तुमच्या पुढे द्यायची आहेत, ज्याच्यामुळे हा जो मौलिक विचार आहे तो विचार व्यवस्थित रीतीने आमच्या मनावर, आमच्या हृदयावर, आमच्या बुद्धीवर बिंबायला चालना मिळेल. पहिलं उदाहरण तुम्हाला सांगतो. निर्गमच्या 1ल्या अध्यायामध्ये जर तुम्ही आलात, निर्गमच्या पुस्तकाच्या 22व्या वचनामध्ये, तर तुम्हाला तिथे पाहायला मिळेल फारोने आपल्या सर्व लोकांना आज्ञा केली होती. काय आज्ञा केली होती? की जो प्रत्येक इब्री बालक जन्मेल त्याला नदीत टाका आणि प्रत्येक इब्री मुलगी जिवंत ठेवा. किती भयानक आज्ञा होती. त्याने पाहिलं की हे इब्री लोक वाढत चाललेले आहेत आणि एक दिवस हे संख्येने वाढतील आणि आपल्यावर शिरजोर होतील. आणि मग त्याने हे फरमान काढलं. सैतानी फरमान होतं हे. इब्री लोकांना, इब्री मुलांना नदीत बुडवून ठार मारण्याची आज्ञा त्याने काढली आणि त्याने सर्व जनतेला सांगितलं. विचार करा किती कठीण तो प्रवास होता इस्रायल लोकांचा. पण तुम्हाला माहितीये, या गोष्टीतून देवाने इस्रायल लोकांचं भलंच केलं आणि देवाचं कार्य बघा ना किती अद्भुत आहे. देवाचं ज्ञान बघा किती गौरवी आहे. देवाने त्याच काळामध्ये जन्मलेलं एक बालक मोशे, त्याला फारोच्या राजवाड्यातच वाढवलं. इस्रायलाचा तारणारा फारोच्या राजवाड्यामध्ये वाढला. किती गौरवी गोष्ट आहे. प्रभूच्या ज्ञानाची ती कमाल आहे. फारोला मारणारा फारोच्याच घरामध्ये वाढवण्यात आला. आणि तुम्हाला माहिती आहे का, ते पण अशा प्रकारचं फरमान निघालेलं असताना. पण मला जो मुद्दा सांगायचा आहे तो तुम्हाला अधिक स्पष्ट होईल. त्याने आज्ञा काढली होती की प्रत्येक इब्री बालक नदीत बुडवून मारून टाका. आणि तुम्हाला माहिती आहे का त्याची भरपाई त्यांना कशी करावी लागली? निर्गमच्या 14व्या अध्यायामध्ये 27-28 वचनामध्ये तुम्ही वाचू शकता. फारो आणि त्याचं सैन्य या सर्वांना परमेश्वराने तांबड्या समुद्रामध्ये उलथून पाडलं आणि तांबड्या समुद्रामध्ये ते सगळे गडप झाले. एकही वाचला नाही. देवाच्या नियमाची कमाल आहे प्रियानो. देव त्याच्या नियमाला पूर्ण करणारा, त्याच्या नियमाला जागणारा देव आहे. जसं तुम्ही पेराल तशीच तुम्हाला कापणी करावी लागेल. तुम्ही इब्री मुलांना नदीत बुडवून टाकण्याचे आदेश काढले आणि तुम्हाला माहिती आहे का, स्वर्गातून त्याच्यासाठी आदेश निघाला होता, फारो तुला सुद्धा मी पाण्यात बुडवून गडप करून टाकीन. पण त्याला हे माहिती नव्हतं देवाचा नियम. जशी पेरणी तशी कापणी. जो धोंडा तुम्ही दुसऱ्यावर लोटाल तोच तुमच्यावर उलटून येत असतो. आणि तुम्ही जर दुसऱ्यांना बुडवण्याचे आदेश काढले तर तुम्ही सुद्धा बुडवले जाल, गडप व्हाल. हा संदेश देव यातून आम्हाला देत आहे. दुसरं उदाहरण मला तुम्हाला सांगायचंय. कोरह, दाथान आणि अबिराम, मोशे विरुद्ध बंड करणारे हे लोक. तुम्हाला हे गणनामध्ये पाहायला मिळेल 16व्या अध्यायामध्ये. आणि गणनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं त्याने इस्रायल लोकांमध्ये फूट पाडली. जवळजवळ 250 लोक त्याने आपल्या बाजूला वळवले. कोणी? कोरहाने, दाथानाने आणि अबिरामाने. लोक समुदाय दुभागला आणि परिणाम काय झाला?
ज्याने लोकांमध्ये फूट पाडली, लोकांना दुभागलं, तुम्हाला माहिती आहे का, त्या माणसावर हाच नियम, देवाचा नियम, जशी पेरणी तशी कापणी, हा लागू करण्यासाठी परमेश्वराने पृथ्वीचं तोंड उघडलं. आणि पृथ्वीचं तोंड उघडून फूट पाडणाऱ्या सर्व लोकांना त्यांच्या सर्वस्वासह भूमीने गिळून टाकलं. इस्रायल जमावामध्ये त्याने 2 भाग केले आणि त्या माणसाला देवाचा नियम दाखवून देण्यासाठी देवाने भूमी दुभंगली. पाहिलं परिणाम किती भयानक होता. त्याने इस्रायलचा जमाव दुभागला आणि त्याचं फळ म्हणून देवाने जमीन दुभागली आणि त्या जमिनीमध्ये हे सगळे लोक जिवंत गिळले गेले. जशी पेरणी तशी कापणी. हा नियम आम्ही आपल्या मनावर, आपल्या विचारांवर, आपल्या बुद्धीवर बिंबून ठेवायला पाहिजे. अदोनी बेजेक नाव ऐकलं तुम्ही कधी? ज्यांनी शास्त्रेचं पुस्तक वाचलं असेल, पहिला अध्याय, त्यांना अदोनी बेजेक माहिती असेल. अदोनी बेजेक हे कुठल्या शू बनवणाऱ्या कंपनीचं नाव नाही, या जापनीज कंपनीचं नाव नाहीये. हे एका राजाचं नाव आहे, कनानी राजाचं नाव आहे ते. आणि या राजाला एक शौक होता. तो काय करायचा माहितीये का? तो हल्ला करायचा आपल्या शत्रूंवर आणि पराजित राजांना पकडून आणायचा आणि त्यांच्या हातापायाचे अंगठे कापायचा. म्हणजे हे 2 अंगठे आणि पायाचे 2 अंगठे. आणि तुम्हाला माहितीये की अंगठा किती महत्वाचा भाग आहे आपल्या पंजाचा. आणि अंगठा कापल्यानंतर या हाताने फारसा आपण काही करू शकत नाही, तुमची पकड निघून जाते. आणि असं किती लोकांच्या बाबतीमध्ये केलं होतं त्याने? 70 लोकांच्या बाबतीमध्ये. 7 चौक 28, 280 अंगठे त्याने कापले होते. आणि तुम्हाला माहितीये का, देवाने यहुदाच्या लोकांना पाठवलं कनानावर हल्ला करायला, कनानी लोकांवर हल्ला करायला. अदोनी बेजकला यहुदाच्या लोकांनी पकडलं आणि त्यांनी काय केलं? यहुदी बेजेकच्या हातापायाचे अंगठे कापून टाकले. आणि तुम्हाला माहितीये अदोनी बेजेक काय म्हणाला? अदोनी बेजेकच्या तोंडातून ते शब्द निघाले जे देवाचा नियम दाखवतं. तो म्हणाला, माझ्या करणीचं फळ मला देवाने दिलंय. पाहिलं? पण तोपर्यंत उशीर झाला होता. बिचारा 4 अंगठे गमावून बसला होता, 2 हाताची आणि 2 पायाची. आणि त्याला खूप मजा वाटायची. तो काय करायचा? त्याच्या मेजावर बसायचा आणि तो जेवण खायचा, तेव्हा त्याचा पडलेला चुरा ते 70 राजे खायचे. पण त्याच्यावर सुद्धा 30 पाळी आली. जशी तुम्ही पेरणी कराल प्रियानो, तशी तुम्हाला कापणी करावी लागते. अहाब राजा, तुम्ही ऐकलं ना? पहिले राजेमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल 21व्या अध्यायामध्ये. फार दुष्ट राजा होता. त्याच्या बायकोचं नाव इजबेल. आणि खूप इंटरेस्टिंग गोष्टी आम्हाला त्याच्यामध्ये शिकायला मिळतात. आपला विषय तो नाहीये, पण हा अहाब जो होता फार दुष्ट होता. त्याने काय केलं? नाबोताचा मळा कपटाने घेतला त्याने आणि तो मिळवण्यासाठी त्याने त्याचा वध केला. बायबलमध्ये असं म्हटलेलं आहे की कुत्र्यांनी नाबोताचं रक्त चाटून खाल्लं आणि त्याचा वध केला होता अहाबाने. हे तुम्ही पहिला राजे 21व्या अध्यायामध्ये वाचू शकता, 19व्या वचनामध्ये. पण तुम्ही पहिल्या राजेच्या 22व्या अध्यायामध्ये आल्यानंतर, म्हणजे पुढच्या अध्यायामध्ये आल्यानंतर तुम्हाला पाहायला मिळेल आरामी लोकांबरोबर इस्रायलाचं युद्ध होतं. तेथे यहुदाचा राजा पण होता आणि यहुदाच्या राजाला ते इस्रायलाचा राजा समजून मारायला गेले, परंतु तो वाचला. तो ओरडला आणि तो वाचला. आणि तुम्हाला माहिती आहे का, या अहाबाने काय केलं होतं? त्याने आपला वेश बदलला होता. शत्रूपासून लपण्यासाठी, शत्रूपासून वाचण्यासाठी त्याने आपला वेश बदलला होता. पण पहा देवाचं कार्य कसं असतं. ते युद्ध चालू असताना
एका व्यक्तीचा बाण, कोणाचा बाण होता माहिती नाही, कारण कोणालाच माहिती नव्हतं इथे आहाब सुद्धा आहे. तो वेश बदललेल्या स्थितीमध्ये होता आणि एक बाण त्याच्या चिलखतामध्ये लागला आणि बायबलमध्ये असं म्हटलेलं आहे त्याच्या सांध्यामध्ये रुतला. लक्षात घ्या. आणि बायबल असं सांगतं की त्या जखमेतून भळभळा रक्त वाहायला लागलं आणि ते रक्त त्याच्या रथाच्या तळाशी जमा झालं आणि अतिरक्तस्रावामुळे आहाब मरण पावला. शोमरोना त्याला मूठ माती दिली. तुम्हाला माहितीये पुढे काय झालं? बायबलमध्ये असं म्हटलेलं आहे की कुत्र्यांनी येऊन आहाबाचं रक्त चाटून खाल्लं. जसं त्याने नाबोताच्या बाबतीत केलं तसंच त्याच्या वाट्याला आलं. जशी पेरणी केली होती तशीच त्याला कापणी करावी लागली. प्रियानो, हा स्वर्गीय विचार जो आहे तो आमच्या मनामध्ये आम्ही उतरू द्यायचा आहे. आणि बायबलमध्ये जसं मी तुम्हाला म्हटलं अशी अनेक उदाहरणं तुम्हाला पाहायला मिळतील. एक संदेष्टा होता आणि तो यहुदाचा राजा आसा याला त्याचा दोष दाखवायला गेला आणि त्याने त्याचा दोष सांगितला आणि त्याचा परिणाम सांगितला. आणि आसा नावाचा हा जो राजा आहे, तुम्हाला माहिती असेल बऱ्याच लोकांना, त्याला नंतर रोग झाला. सांगतो मी तुम्हाला काय रोग झाला ते. या आसा राजाला राग आला, त्या संदेष्टाने त्याचा दोष दाखवला आणि त्या दोषाचे परिणाम सांगितले म्हणून. आणि तुम्ही हे दुसरे इतिहास 16 मध्ये वाचू शकता. आणि आसाला त्या संदेष्टाचा राग आला, त्या संदेष्टाला त्याने तुरुंगामध्ये टाकलं. इंग्रजी बायबलमध्ये असं म्हटलेलं आहे त्याचे पाय त्याने खोड्यात अडकवले. त्याचे पाय त्याने खोड्यात अडकवले. आपल्या मराठीत फक्त एवढं म्हटलेलं आहे की त्याने त्याला तुरुंगात टाकलं. परंतु पुढे तुम्ही वाचलत पुढच्याच अध्यायामध्ये तर तुम्हाला असं पाहायला मिळेल, पुढच्या वचनांमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल आसाच्या पायांना व्याधी जडला, पायाचा रोग जडला आणि तो व्याधी वाढला. 39व्या वर्षी पायाचा रोग जडला आणि 41व्या वर्षी आसा पायाच्या व्याधीने मरण पावला. असा व्याधी त्याला जडला की त्या व्याधीने त्याचा जीव घेतला. कारण काय? देवाच्या संदेष्टाचे पाय त्याने खोड्यात अडकवले होते आणि जशी पेरणी त्याने केली तशीच त्याला कापणी करावी लागली. हामानाविषयी किती लोकांनी ऐकलंय? जर समोर लोक असते तर हात मला दिसले असते. पण मला ठाऊक आहे की बऱ्याच लोकांना हामान आणि मर्दक्याची गोष्ट माहिती आहे. एस्तेरच्या पुस्तकामध्ये 7वा अध्याय 9 आणि 10 वचनामध्ये काय केलं होतं या पठ्याने? त्याने मर्दक्यासाठी फाशीचा खांब बनवला होता आणि तो मनात मांडे खात असेल जेव्हा तो खांब बनत होता तेव्हा, या खांबावर मर्दखायाला मी लटकवीन. पण मर्दखाय त्याच्यासमोर उठत नव्हता, त्याला सलाम करत नव्हता. आणि तुम्हाला माहिती आहे का काय झालं? तुम्ही एस्तेर 7, 9 आणि 10 वाचलं तर तुमच्या लक्षात येईल की जो खांब त्याने मर्दखायासाठी बनवला होता त्याच खांबावर त्याला लटकवण्यात आलं. हा देवाचा नियम आहे. तुम्ही जशी पेरणी कराल तशीच तुम्हाला कापणी करावी लागेल. फक्त जुन्या करारामध्ये हे पाहायला मिळत नाही. एक उदाहरण सांगतो तुम्हाला नवीन करारातलं.
स्तेफनाच्या धोंडमारीच्या वेळेला स्तेफनाला धोंडमार करण्यात आली. प्रेषितांची कृत्याचा 7व्या अध्यायामध्ये स्तेफनाच्या भाषणानंतर. आणि कोण होतं त्या जमावाला उकसवणारा? मेन कल्प्रिट पौल होता. तो जवळ उभा होता आणि तो समर्थन देत होता, तो मान्यता देत होता, तो त्या संपूर्ण जमावाला पेटवत होता. प्रेषितांची कृत्ये 22वा अध्याय 20व्या वचनामध्ये स्वतः पौल याची साक्ष देते की मी होतो त्या वधामागे. जो मास्टर माइंड होता तो पौल स्वतः होता आणि तो घात करणाऱ्यांची वस्त्र सांभाळत होता, असं पौल प्रेषितांची कृत्ये 22:20 मध्ये बोलतो. आता नोट करा, जर तुम्ही प्रेषितांच्या कृत्यामध्ये आला 14व्या अध्यायामध्ये तर तुम्हाला असं वाचायला मिळेल, लिस्त्रा येथे पौल आणि बर्नबा हे सुवार्ता सांगायला गेले होते. बऱ्याच लोकांनी प्रभूचा स्वीकार केला तेथे, परंतु काही यहुदी लोकांनी येऊन या लिस्त्राच्या लोकांना भडकवलं. आणि तुम्हाला माहिती आहे का, गेले होते दोघे, पण पौलाला धोंडमार झाली, दगडमार झाली. आणि एवढी दगडमार झाली की एका क्षणाला त्यांना असं वाटलं की हा मेला असेल. आणि कमालीची गोष्ट काय माहितीये का, बर्नबा सही सलामत निसटला. बर्नबाला धोंडमार नाही झाली, पौलाला धोंडमार झाली. प्रियानो, जशी पेरणी तशी कापणी असते. आता एक गोष्ट इथे लक्षात घ्या की देव त्याच्या लोकांना, आता पौल वाचला लक्षात घ्या, पण परमेश्वराने तो जो त्याचा नियम आहे तो नियम व्यक्ती पाहून बदलला नाही. लक्षात घ्या, देव पक्षपात करत नाही. हे आपण व्यवस्थित लक्षात ठेवलं पाहिजे प्रियांनो. देवाचा नियम बदलत नाही. आणि आम्ही भूतलावर असताना हा नियम जो आहे, जो देवाचा नियम आहे, तो अनुभवणार आहोत. तुम्ही बिलीवर आहात म्हणून तुम्ही हायवे वरून चालला म्हणून तुम्ही सुरक्षित राहाल या भ्रमात राहू नका. तुम्ही बिलीवर आहात म्हणून तुम्ही ट्रेनच्या ट्रॅक वरून चालला म्हणजे तुम्ही वाचाल असं समजू नका. तुम्ही बिलीवर आहात म्हणून या पॅन्डेमिक पिरियड मध्ये दारू ढोसत बसलात म्हणून तुम्ही सही सलामत सुटाल अशा भ्रमात राहू नका. तुम्ही बिलीवर आहात म्हणून बायकोला मारहाण करून सही सलामत सुटाल अशा भ्रमामध्ये राहू नका. तुम्ही बिलीवर आहात म्हणून तुम्ही देवाला न आवडणाऱ्या गोष्टी केल्या, व्यभिचार केला म्हणून तुम्ही सुटाल अशा भ्रमामध्ये राहू नका. देवाचं वचन सांगतं की या भ्रमातून बाहेर पडा. आणि तुम्हाला माहिती आहे का, एक क्लासिक उदाहरण आम्हाला बायबलमध्ये पाहायला मिळतं, ते आहे याकोबाचं. बिलीवर आणि तोही देहातला बिलीवर, त्याचं ही चित्र आहे, दैहिक विश्वासणाऱ्याचं चित्र आहे. आणि या याकोबाला खूप प्रोसेस मधून जावं लागलं, खूप टप्प्यातून त्याला जावं लागलं, खूप परीक्षेतून त्याला जावं लागलं. त्याच्या नावाचा अर्थच आहे कपटाने हिरावून घेणारा. याकोब म्हणजे कपटाने हिरावून घेणारा, कपट करणारा. आणि तुम्हाला माहिती आहे का, त्याच्या जीवनामध्ये त्याने बऱ्याच गोष्टी केल्या होत्या. आणि ज्याने उत्पत्ती नीट वाचलं असेल त्याला याकोबाचं जीवन चांगलं ठाऊक आहे. काय केलं होतं याकोबाने? याकोबाने आपल्या आंधळा झालेल्या बापाला हातोहात फसवलं होतं. कोणाला? इसहाकाला. आणि तुम्हाला माहिती आहे का, त्याचे उट्टे कसे निघाले, त्याची कापणी कशी झाली, त्याची फेड कशी करावी लागली. त्याच्या सासऱ्याने लाबानाने सुद्धा याकोबाला हातोहात फसवलं. तुम्ही पहा, इसहाकाला फसवण्यासाठी याकोब थोरल्या भावाचं सोंग घेऊन आला आणि थोरला भाऊ एसाव बनून आला, कारण त्याला हरणाचं मांस खावंसं झालं होतं आणि एसाव शिकारी होता. आणि एसावाकडे त्याने मागणी केली होती
आणि तो म्हणाला की मी हे मांस खाऊन मग तुला आशीर्वाद देईन. आणि याकोब थोरला भाऊ बनून आला, एसाव बनून आला आणि बराच काळ लोटला. आणि मग याकोब पदान आराम येथे गेला. आणि पदान आराम येथे कोण राहत होता? लाबान. आणि तुम्हाला माहिती आहे का, आम्हाला पाहायला मिळतं की आपल्या सासऱ्याच्या घरी तो गेला आणि त्याला एक मोठा धडा शिकावा लागला. त्याच्या मनात भरली राहेल, रेचल, आणि त्याने मागणी केली. पण लग्नाच्या पहिल्या रात्री त्याला त्याची फेड करावी लागली. लाबानाने त्याच्या पदरी काय दिली? कोण दिली? लिया दिली. मागितलं होतं धाकटीला आणि मिळाली थोरली. आणि तेथे त्याला पहिला धडा शिकावा लागला की फसवा फसवी करायची नाही. त्याने बापाला फसवलं आणि त्याच्या पदरी सुद्धा फसवणूक आली. प्रियानो, जशी तुम्ही पेरणी कराल तशी तुम्हाला कापणी करावी लागते. पुढे तुम्ही पाहता, याकोबाने कपटाने मसुरीच्या डाळीच्या मोबदल्यामध्ये आपल्या मोठ्या भावाचा ज्येष्ठपणाचा हक्क विकत घेतला. व्यापारी सौदा केला त्याने. तुला भूक लागलीये, मी तुला डाळ देतो, वरण देतो मी तुला, तुझा ज्येष्ठपणाचा हक्क मला दे. आणि तुम्हाला माहिती आहे का, त्याचे उट्टे सुद्धा निघाले. उत्पत्ती 31 मध्ये असं म्हटलेलं आहे, लाबानाने याकोबाचं वेतन 10 वेळा बदललं. किती वेळा? 10 वेळा. एकदा नाही तर 10 वेळा त्याला ही गोष्ट शिकावी लागली की कपटाने हक्क विकत घ्यायचा नाही. याकोबाने आपल्या आईच्या मदतीने आपल्या बापाला म्हणजे इसाकाला फसवलं. आणि त्याने काय केलं माहितीये? त्याने आपल्या हातावर, म्हणजे जिथे तिथे हात उघडे होते, मान उघडी होती, तिथे त्याने करडांची कातडी लावली. करडू कापलं आणि त्याची कातडी लपेटली. हाताला आणि मानेला त्याने लावली. काय फटाफट फटाफट त्याने कामं केली त्या शॉर्ट पिरियड मध्ये. आणि हाताला, याकोब हा गुळगुळीत होता आणि एसावाच्या अंगाला केस होते. आणि त्याने हाताला आणि मानेच्या गुळगुळीत भागांना करडांची कातडी लपेटून आपल्या बापाला फसवलं, इसाकाला. याकोब सुटला का? नाही सुटला. अनेक वर्ष गेली. याकोबाच्या मुलांनी 12 मुलं होती. एक बकरा मारला. नोट करा तुम्ही. एक बकरा मारला आणि त्याच्या रक्तामध्ये योसेफाचा झगा भिजवला आणि बापाला फसवलं. याकोबाला, मला माहिती नाही याकोबाला तेव्हा आठवलं असेल का की आपण काही वर्षांपूर्वी बापाला फसवण्यासाठी करडू कापलं होतं आणि आज फासा उलटला होता. आज याकोबाला फसवण्यासाठी त्याच्या मुलांनी बकरा कापला, योसेफाचे वस्त्र त्या रक्तात बुडवले आणि बापाला हातोहात फसवलं. जशी पेरणी तशी कापणी. प्रियांनो, तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला असं वाटत असेल की बऱ्याचशा गोष्टी चालून गेल्या, परंतु प्रियांनो चालून जात नाहीत. लक्षात ठेवा. कपट, कारस्थानं, दुष्ट योजना, निंदा, नालस्ती, विश्वासघात, हे तुम्हाला वाटतं पचलं, परंतु ते पचत नाही. एसाव हा
इसाकाचा आवडता मुलगा होता. इसाकाचा आवडता मुलगा होता. बायबलमध्ये म्हटलेलं आहे, एसाव हा इसाकाचा आवडता होता, याकोब हा आईचा आवडता होता. आणि याकोबाने इसाकाला त्याच्या आवडत्या मुलाच्या बाबतीत फसवलं. आणि पुढे तुम्ही वाचता, योसेफाच्या वाट्याला तेच आलं. क्षमा करा, याकोबाच्या वाट्याला तेच आलं. योसेफ त्याचा आवडता मुलगा होता आणि याकोबाला सुद्धा त्याच्या आवडत्या मुलाच्या बाबतीतच फसवलं गेलं. लक्षात घ्या प्रियानो, देवाचं वचन सांगतं, फसू नका, देवाचा उपहास व्हायचा नाही. कारण माणूस जे काही पेरतो त्याचंच त्याला पीक मिळेल, त्याचंच त्याला फळ मिळेल. आणि इब्री करता अगदी स्पष्ट म्हणतो, प्रत्येक आज्ञाभंगाचं, प्रत्येक उल्लंघनाचं यथायोग्य फळ मिळतं. यथायोग्य फळ मिळालं. होशे संदेष्टा असं म्हणतो, होशेच्या 10व्या अध्यायाच्या 12व्या वचनामध्ये, तुम्ही आपणासाठी नीतिमत्वाची पेरणी करा म्हणजे प्रेमाची कापणी कराल. आणि पुढे असं म्हणतो 13व्या वचनामध्ये, होशे 10:13 मध्ये, तुम्ही दुष्टतेच्या पेरणीसाठी नांगरले आणि अधर्माची कापणी केली, तुम्ही लबाडीचं फळ खाल्लं. नीतिमत्वाची पेरणी केली तर प्रीतीची कापणी, दुष्टतेची पेरणी केली तर अधर्माची कापणी आणि लबाडीचं फळ. प्रियानो, लहान मुलांच्या संस्काराच्या बाबतीत सुद्धा हेच आहे. जसं तुम्ही लहान मुलांना वाढवाल तशीच ती तरुणपणी आणि मोठेपणी दिसतील. आज आम्ही पाहतो पुष्कळ आई वडिलांना तरुण वयामध्ये, मुलं तरुण झालेली असताना खूप त्रासातून जावं लागतं. परंतु त्याचं कारण काय माहितीये का? लहानपणी ते मुलांच्या बारीक सारीक गोष्टींकडे दुर्लक्ष करत राहतात आणि पुष्कळ मोठा काळ ते वाया घालवतात. म्हणून नीतिसूत्रामध्ये फार सुंदर वचन आहे आणि बऱ्याच लोकांच्या ते तोंडपाठ असेल. नीतिसूत्र 22:6 मध्ये, मुलाच्या स्थितीस अनुरूप असे शिक्षण दे, मुलाच्या स्थितीस अनुरूप असे शिक्षण त्याला दे. हे इन्व्हेस्टमेंट आहे. म्हणजे काय होईल? म्हणजे वृद्धापकाळी किंवा वृद्धपणी, म्हातारपणी तो त्यापासून परावृत्त होणार नाही. प्रियानो, ही फार महत्वाची गोष्ट आहे जी प्रत्येक विश्वासणाऱ्याने, ज्यांना लेकरं आहेत आणि जी लहान आहेत, प्रियानो, त्यांनी लक्षात ठेवायची आहे. एकदा मुलं तरुण झाल्यानंतर गोष्ट तुमच्या हातातून बऱ्याच प्रमाणामध्ये निघून गेलेली असते आणि मग काही रिपेअरिंग होऊ शकत नाही किंवा ते तुमच्या आवाक्या बाहेरचं होऊन जातं. ग्रीक लोक काय म्हणायचे माहितीये का? ग्रीक लोक असं म्हणायचे की माणसाने जर एखादी चुकीची गोष्ट केली तर त्याच्याबरोबर, त्याच्या मागे नेमेसिस नावाचं दैवत लागतं. त्यांचं दैवत होतं ते नेमेसिस. नेमेसिस हे त्यांचं दैवत होतं आणि त्यांची ही अंधश्रद्धा होती की तुम्ही चुका केल्या की लगेच ते दैवत तुमचा पिच्छा पुरवायला लागतं. कारण त्यांना बायबल वगैरे काय माहिती नव्हतं. पण बायबलचं सत्य आम्हाला काय सांगतं? यशाया 3:11 मध्ये म्हटलेलं आहे, दुष्ट हाय हाय करणार, त्याचं वाईट होणार, कारण त्याने आपल्या हाताने जे केलं त्याचं फळ त्याला मिळेल. किती महत्वाचा सिद्धांत आहे. आणि अनेक ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं, दुष्ट हाय हाय करणार, यशाया 3:11, त्याचे वाईट होणार कारण त्याने आपल्या हाताने जे केले त्याचे फळ त्याला मिळेल. आणि हाच नियम आम्हाला नवीन करारात पाहायला मिळतो. रोमकरास पत्र 2 अध्याय 8 आणि 9 वचनामध्ये, जे तट पाडणारे आहेत आणि सत्याला न मानणारे आहेत, अनीतीला जे मानतात, त्यांच्यावर काय येईल? क्रोध आणि कोप, संकट आणि क्लेश येतील. आणि पुढे असं म्हटलेलं आहे की दुष्कृत्य करणारा मनुष्य, मग तो यहुदी असो अथवा हेलेनी असो, प्रत्येकाच्या जीवावरती येतील. प्रियानो, देवाचं वचन आम्हाला स्पष्ट सांगतं, अगदी स्पष्ट सांगतं. तुम्ही सत्कृत्य केली, रोमकरास पत्र 2:10 मध्ये म्हटलेलं आहे, तुम्ही सत्कृत्य केली तर मग यहुदी असो अथवा हेलेनी असो, तुम्हाला गौरव मिळेल, तुम्हाला सन्मान मिळेल, तुम्हाला शांती मिळेल. तुम्ही दुष्कृत्य केली तर तुम्हाला, तुमच्यावर येईल क्रोध आणि कोप आणि संकट आणि क्लेश.
किती महत्वाची गोष्ट आहे. आता एक महत्वाचं सत्य मला तुम्हाला सांगायचंय आणि ते सत्य तुम्ही लक्षात ठेवा. प्रियानो, ज्यांनी प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला, तुम्ही आणि मी जे प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणारे आहेत, त्यांच्या जीवनामध्ये जरी हा नियम लागू असला आणि भूतलावर विश्वासी जीवन जगत असताना जरी ते चुकले आणि त्यांना कापणी करावी लागली त्यांच्या दैहिक गोष्टींची आणि त्यांना या ठिकाणी बऱ्याचशा न्यायाला तोंड द्यावं लागलं किंवा पुढे भीमासमोर म्हणजे प्रभूच्या राजासनासमोर त्यांचा न्याय होईल, तरी या सगळ्या प्रोसेस मधून गेल्यानंतर प्रियानो, विश्वासणाऱ्यांच्या वाट्याला प्रभू येशू ख्रिस्ताने जी पेरणी केलेली आहे त्याचीच कापणी येणार आणि ती अनंतकालिक कापणी आहे. लक्षात घ्या. हा नियम जशी पेरणी तशी कापणी हा फक्त भूतलावरच्या जीवनापुरता आहे. आणि भीमाचा न्याय झाल्यानंतर, भीमा म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताच्या राजासनासमोर विश्वासणाऱ्यांना प्रतिफळ देण्याचा जो प्रसंग आहे त्याला भीमा असं म्हटलेलं आहे. प्रभू समोर प्रत्येकाला न्याय द्यावा लागेल, प्रत्येक शब्दाचा, प्रत्येक कृतीचा, आणि त्यानुसार त्यांना प्रतिफळ मिळणार. परंतु हे सर्व सरल्यानंतर शेवटी विश्वासणाऱ्यांच्या वाट्याला जे काही येणार आहे ते प्रभू येशू ख्रिस्ताच्या गौरवी पेरणीचा सुपरिणाम आणि त्याची अनंतकालिक कापणी ही त्यांच्या वाट्याला येणार आहे. हे आम्ही लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे. आणि आता पौल 8व्या वचनामध्ये आम्हाला दोन गोष्टी सांगतो. देह स्वभावासाठी केलेली पेरणी आणि आत्म्यासाठी केलेली पेरणी. म्हणजे तुम्ही देहरूपी शेतामध्ये पेरणी करता तेव्हा तुम्हाला नाशाचं पीक मिळतं, आणि तुम्ही आत्मारूपी शेतामध्ये जर पेरणी केली तर तुम्हाला सार्वकालिक जीवन मिळणार. आणि याच्याविषयी काही गोष्टी मी तुम्हाला पुढच्या वेळेला सांगणार आहे 3ऱ्या सत्रामध्ये. परंतु आता या 8व्या वचनाला सुरुवात करत असताना एक महत्वाची गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे की विश्वासणाऱ्यांच्या समोर दोन शेतं आहेत. तुमच्या समोर, माझ्या समोर दोन शेतं आहेत, आणि कुठल्या शेतामध्ये पेरणी करायची ते तुम्हाला ठरवायचंय. एक दैहिक स्वभावाचं शेत आहे, एक आत्मिक स्वभावाचं शेत आहे. एक देहरूपी शेत आहे, एक आत्मारूपी शेत आहे. एक देह स्वभावाचं शेत आहे, एक आत्मा स्वभावाचं शेत आहे, आत्मिकतेचं शेत आहे. आणि निवड तुम्हाला करायची आहे. आणि तुम्हाला माहिती आहे का, या देहरूपी शेतामध्ये विश्वासणारे कसली पेरणी करतात? पापाच्या इच्छांची पेरणी करतात, पापाच्या अभिलाषांची पेरणी करतात. आणि त्या पापाच्या इच्छा आणि पापाच्या अभिलाषा पूर्ण व्हाव्यात अशी इच्छा बाळगून ते देहाच्या आणि जगाच्या गोष्टींच्या मागे लागतात. आणि पौल त्या वचनामध्ये सांगतो, 8व्या वचनामध्ये, त्याचा परिणाम नाश आहे. अर्थात नाश हा ओरिजिनल मध्ये नाहीये, करप्शन इंग्रजीमध्ये त्याचं भाषांतर केलेलं आहे. त्याचा अर्थ आहे भ्रष्टता. भ्रष्टता वाढत जाऊन मग शेवटी सडकेपणा, कुचकेपणा या स्टेप मधून जाऊन मग नाशाचा टप्पा येतो. तर तुम्ही देहरूपी शेतामध्ये पेरणी करत राहिला आणि सतत पेरत राहिला तर अल्टिमेटली शेवटी नाशाची कापणी करावी लागेल असं पौलाला म्हणायचंय. आणि जे सडकं, जे कुचकं, जे नासकं ते तुमच्या वाट्याला येणार. आणि तो असं म्हणतो, जो देह स्वभावासाठी पेरतो तो देह स्वभावापासून नाशाचं पीक प्राप्त करेल किंवा नाशाचं पीक त्याला मिळेल. आणि प्रियानो, आम्ही ही गोष्ट लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे. जसं आपण लोणचं मुरायला ठेवतो ना, आणि जर हलगर्जीपणा केला, हवेच्या संपर्कामध्ये, दमटपणामध्ये किंवा कुठल्या दूषित पदार्थाच्या संपर्कामध्ये ते लोणचं आलं तर काय होणार? त्याला बुरशी लागते. काही लोणचं 2-2, 3-3 वर्ष टिकतात, काही लोणच्यांना बुरशी लागते, कारण दूषित पदार्थाच्या संपर्कामध्ये
ते आलं. तसाच अर्थ या ठिकाणी व्यक्त केलेला आहे. देहाच्या गोष्टी आणि जगाच्या गोष्टी यांना पौल दूषित करणाऱ्या गोष्टी असं दर्शवत आहे. आणि तो म्हणतो या दूषित करणाऱ्या गोष्टी तुमच्या विश्वासी जीवनामध्ये खमीर उत्पन्न करतील आणि तुम्हाला फुगवून टाकतील आणि तुमच्या जीवनामध्ये भ्रष्टता शिरेल. आणि ही भ्रष्टता मग झाकण्यासाठी तुम्हाला ढोंगीपणाचा आधार घ्यावा लागेल. आणि प्रियांनो, ती तुम्ही झाकू शकणार नाही. आणि बायबल असं म्हणतं तुमच्या वाट्याला नाश येईल. याचा अर्थ असा, नाश म्हणजे अनंतकालिक नाश नाहीये. त्याचा अर्थ असा, तुम्ही आध्यात्मिक प्रतिफळाला मुकाल. ख्रिस्ती व्यक्तीच्या जीवनामध्ये जेव्हा भ्रष्टता येते ना, काय घडतं माहितीये का? त्यांच्या जीवनामध्ये ते पवित्र आत्म्याच्या आनंदाला मुकतात, पवित्र आत्म्याच्या शांतीला मुकतात, पवित्र आत्म्याच्या प्रीतीला मुकतात आणि त्यांची प्रीती वाहू शकत नाही आणि त्यांच्या जीवनामध्ये समाधान नसतं आणि देव त्यांच्या जीवनामध्ये उपस्थित असतो पण त्याच्या उपस्थितीची त्यांना जाणीव होत नाही. पवित्र आत्मा त्यांच्या जीवनामध्ये खिन्न असतो, पवित्र आत्मा त्यांच्या जीवनामध्ये विझलेला असतो. दोन गोष्टी फार महत्वाच्या आहेत, तुम्ही नोट करा. प्रियांनो, विश्वासणारे देह स्वभावाची पेरणी करत राहतात तेव्हा हे दोन फार भयंकर नुकसान त्यांना उचलावे लागतात. फार मोठं हे नुकसान आहे. पवित्र आत्म्याची खिन्नता आणि पवित्र आत्मा विझलेला असणं. पवित्र आत्मा खिन्न होतो म्हणजे काय होतं बरं? पवित्र आत्मा खिन्न होतो या शब्दाचा अर्थ असा आहे, पवित्र आत्मा हा तुमच्यावर प्रसन्न नसतो. देव तुमच्यावर नाराज असतो. देवाची प्रसन्नता तुमच्यावर नसते. का? कारण इफिसकरास पत्र 4 अध्याय 30व्या वचनामध्ये जेथे हे वचन आहे, पवित्र आत्म्याला खिन्न करू नका, तेथे पवित्र आत्म्याला खिन्न करणाऱ्या गोष्टींची मोठी यादी दिलेली आहे. तुम्ही लबाडी कराल, तुम्ही रागामध्ये पाप कराल, चोरी कराल, कुचकं भाषण कराल, सर्व प्रकारचा कटुपणा तुमच्यामध्ये असेल, संताप असेल, क्रोध असेल, गलबला असेल म्हणजे दंगा करण्याचा स्वभाव, आदळआपट करण्याचा स्वभाव, आरडाओरडा करण्याचा स्वभाव, निंदा नालस्ती असेल. प्रियांनो, पवित्र आत्मा कसा प्रसन्न होईल? अशा गोष्टीमुळे कोण प्रसन्न होतं? कोणी प्रसन्न होत नाही प्रियांनो. आणि दुसरी गोष्ट तो म्हणतो 1 थेसलोनिका 5:19 मध्ये, तो म्हणतो पवित्र आत्म्याला विझवू नका. पवित्र आत्म्याला विझवणं म्हणजे काय? पवित्र आत्म्याला विझवणं म्हणजे जणू काही देवाचा आत्माच तुमच्यामध्ये नाही अशा स्थितीपर्यंत जाणं. आणि हे कधी होतं माहितीये का? जेव्हा तुम्ही कंटिन्युअस वाईट करत राहता, प्रभूमध्ये आनंद करत नाही, प्रभूमध्ये हर्ष करत नाही, तुमच्या जीवनामध्ये प्रार्थना नसते, तुमच्या जीवनामध्ये उपकार स्तुती नसते, तुमच्या जीवनामध्ये आराधना नसते, तुमच्या जीवनामध्ये देवाचा गौरव करण्याचा स्वभाव नसतो आणि तुम्ही जेव्हा पाहावं तेव्हा संदेशाचा धिक्कार करत राहता आणि तुम्ही चांगल्या गोष्टींची पारख करत नाही, चांगलं काय आणि वाईट काय यातलं पारख करत नाही, शब्दांची पारख करत नाही, चांगलं ते प्रयत्नपूर्वक करत नाही, वाईटापासून स्वतःला दूर ठेवत नाही. हे माझ्या मनचं नाही सांगत, हे मी सांगतोय 1 थेसलोनिका 5व्या अध्यायामध्ये पवित्र आत्म्याला विझवण्याची जी लिस्ट दिलेली आहे ती लिस्ट मी तुम्हाला सांगतोय. ती लिस्ट माझ्या डोक्यात बरोबर फिट झालेली आहे आणि तुम्ही पण तुमच्या डोक्यामध्ये, तुमच्या अंतःकरणामध्ये ती फिट करून ठेवा. म्हणजे तुम्ही पवित्र आत्म्याला विझवणार नाही. पवित्र आत्म्याला खिन्न करणं आणि पवित्र आत्म्याला विझवणं या दोन फार भयानक गोष्टी देह स्वभावाची पेरणी करणाऱ्या लोकांच्या जीवनामध्ये घडतात. आणि जेव्हा तुम्ही देहाची पेरणी करता तेव्हा तुम्ही
एका भ्रष्टतेकडून दुसऱ्या भ्रष्टतेकडे आणि दुसऱ्या भ्रष्टतेकडून तिसऱ्या भ्रष्टतेकडे. म्हणजे आज थोडी दुर्गंधी, उद्या जास्त दुर्गंधी, परवा आणखी जास्त दुर्गंधी, आणि तेरवात तर मग नाक धरवेल एवढी दुर्गंधी. ही आध्यात्मिक दुर्गंधी तुमच्या जीवनामध्ये पसरत जाते. देहाच्या गोष्टींची, जगाच्या गोष्टींची, सैतानाच्या गोष्टींची, बुरसटलेल्या गोष्टींची आणि खमीर असलेल्या जीवनाची दुर्गंधी, भ्रष्टता येते. एका सडकेपणातून दुसऱ्या सडकेपणामध्ये ते होणारं डिग्रेडेशन आहे, ते अधपतन आहे. जितक्यांदा तुम्ही आपल्या मनामध्ये एखाद्या विषयी अढी ठेवता, असूया ठेवता, मत्सर ठेवता, हेवा ठेवता, द्वेष ठेवता, तितक्यांदा तुम्ही दैहिकतेची पेरणी करता. जितक्यांदा तुम्ही अशुद्ध विचारामध्ये रमता, अशुद्ध कल्पना विलासामध्ये तुम्ही रमता, तितक्यांदा तुम्ही देहाची पेरणी करता. जितक्यांदा तुम्ही वाईट संगतीमध्ये राहता, तितक्यांदा तुम्ही देहाची पेरणी करता. जितक्यांदा तुम्ही निंदा नालस्ती करता, गॉसिपिंग करता, तुम्ही देहाची पेरणी करता. जितक्यांदा तुम्ही अश्लील गोष्टी पाहता, तितक्यांदा तुम्ही देहाची पेरणी करता. घाणेरड्या गोष्टी पाहणं. आपला देश नंबर 1 वर आहे, भारत देश, पॉर्नोग्राफी पाहणाऱ्यांच्या यादीमध्ये. देहाची पेरणी. आणि बरेचसे विश्वासणारे वर्षानुवर्ष देहाच्या गोष्टींची पेरणी करत राहतात आणि त्यांना आश्चर्य वाटतं. काय आश्चर्य वाटतं माहितीये का? ब्रदर, माझ्या जीवनामध्ये शांतीच नाहीये. अरे शांती कशी असेल? शांती हे फळ आहे. पेरणी केली देहाची आणि आत्म्याचं फळ कसं मिळेल? ब्रदर, माझ्या जीवनामध्ये पावित्र्यच नाहीये, शुद्धताच नाहीये. मी शुद्धतेसाठी झगडतोय, पावित्र्यासाठी झगडतोय. कशी शुद्धता आणि पावित्र्य राहील? जेव्हा तुम्ही देहाच्या गोष्टींची पेरणी करत राहणार. शुद्धता, पावित्र्य, शांती, नीतिमत्व ही तेव्हाच मिळतात जेव्हा तुम्ही आत्म्याच्या गोष्टींची पेरणी करता. कारण पावित्र्य, शुद्धता, नीतिमत्व, शांती ही कापणी आहे. लक्षात घ्या, ही कापणी आहे. आणि ती कापणी त्यांच्याच वाट्याला येते जे लोक आत्म्यासाठी कापणी करतात, आत्म्यासाठी पेरणी करतात. प्रियानो, आत्म्यासाठी आम्ही पेरणी केली तरच आम्हाला आत्मिक गोष्टींची कापणी करता येते. आम्ही देहासाठी पेरणी केली तर दैहिक गोष्टींचीच आम्ही कापणी करू. आणि आमच्या वाट्याला नाश, म्हणजे तो नाश हा अल्टिमेट रिझल्ट आहे, शेवटचा परिणाम आहे. पण त्याच्या आधी सडकेपणा, कुचकेपणा, दुर्गंधी हे जीवन आमच्या वाट्याला येईल. मी या ठिकाणी थांबणार आहे. पण याचं रहस्य मला तुम्हाला सांगायचंय. असं का होतं विश्वासणाऱ्याच्या जीवनामध्ये? आणि प्रभूची इच्छा असेल तर आपण ते तिसऱ्या भागामध्ये पाहणार आहोत. हे कशामुळे होतं आणि कुठल्या गोष्टी आहेत की ज्याच्यामुळे विश्वासणारा दैहिक स्वभावाचीच पेरणी करत राहतो बरेचदा, त्याची इच्छा नसताना सुद्धा, आणि आत्मिक गोष्टींची पेरणी करत नाही. याचं सोल्युशन आम्हाला कसं करता येईल, त्या सोल्युशनकडे, त्या उपायाकडे आपण प्रभूची इच्छा असली तर पुढच्या वेळेला पाहणार आहोत. पण आज आपण हा धडा, दुसऱ्या सत्रातला हा धडा, दुसऱ्या भागातला हा धडा आपण व्यवस्थित आपल्या मनात लक्षात ठेवूया. प्रियांनो, अनेक उदाहरणं मी तुमच्या पुढे ठेवलेली आहेत. आणि आम्ही देवाचा नियम हलक्या रीतीने घेता कामा नये, हे मला तुम्हाला आवर्जून सांगायचंय. प्रियांनो, किती महत्वाची गोष्ट आहे. आम्ही देवाचा नियम हलक्या रीतीने घेता कामा नये. प्रभूने नियम दाखवला. प्रभू, मी अब्राहमासारखी आपली मान झुकवतो, मी तुला शरण येतो प्रभू, मी तुझ्या नियमाचं कसोशीने पालन करेन. प्रियांनो, आज हा तुमचा निर्णय आहे का? प्रियांनो, ज्या गोष्टी तुम्ही दैहिकतेच्या मागे लागून केल्या त्याच्याबद्दल तुम्हाला पश्चाताप होत आहे का? प्रियांनो, देवाच्या आत्म्याने आपण एवढी उदाहरणं पाहिली, तेव्हा कुठेतरी तुमच्या मनामध्ये टोचणी लावली आहे का? सुटपुट लावली आहे का? प्रियांनो, जर तसं असेल तर तुम्ही पश्चाताप करायला विसरू नका. देवाचा आत्मा तुमच्याशी बोलत आहे. तो तुम्हाला तुमच्या पापांची खात्री पटवून देत आहे. कदाचित तुमचे पाप कोणाला माहित नसताना सुद्धा पवित्र आत्म्याच्या द्वारे ती तुमच्या पुढे अशी उघड मांडण्यात आली असतील देवाच्या वचनातून.
प्रियानो, देवाच्या वचनाची ती कमाल आहे. देवाचा आत्मा सगळं पाप अगदी जिवंतपणे समोर मांडतो. तसं झालं असेल तर प्रियानो, पश्चाताप करा, आपलं जीवन प्रभूला समर्पित करा आणि नवीन सुरुवात तुम्ही आजही करू शकता. प्रत्येक वेळेला, प्रत्येक क्षणी देव नवीन प्रकारे सुरुवात करायची संधी देतो. पुन्हा एकदा समर्पण करा, पुन्हा एकदा प्रभूचा हात धरा, पुन्हा एकदा प्रभूच्या मार्गावर चालण्याचा दृढ निर्धार करा. प्रभूचं वचन मी पाळणार, प्रभू तुझ्या आज्ञा मी पाळणार आणि आजपासून मी आत्म्यासाठी पेरणी करणार. आत्म्यासाठी पेरणी काय आहे बरं, त्याचा अर्थ आपण सविस्तर रीतीने पुढच्या वेळेला पाहूया. आणि देहासाठी पेरणी काय आहे त्याचा अर्थ सुद्धा आपण पुढच्या वेळेला सविस्तर रीतीने पाहूया. परंतु प्रियांनो, आज देव संधी देत आहे. मी माझ्या प्रभूचा हात धरून चालणार आहे का, त्याची निवड करण्याची. देवा यथायोग्य निवड करायला आम्हा प्रत्येकाचं सहाय्य करो. थँक्यू. गॉड ब्लेस यू. धन्यवाद. सलाम. थँक्यू.